बाजार सांगी येथील रेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपण असून आपण जर बघितलं तर हे बघा, हा भराव बसलेला आहे पुलाच्या लगत. जे काही भरती टाकण्यात आली होती भराव, तो पूर्णपणे बसलेला आहे. कारण त्याचे काम व्यवस्थितरित्या ही भरती भरताना, हा भराव टाकताना योग्य प्रकारे त्याचे काम झालं नाही, त्यामुळे हा भराव बसलेला आहे. योग्य प्रकारे जर हे भरती टाकली असती तर कदाचित हा भराव बसला नसता. मात्र कामात हलगर्जीपणा हेच आपण म्हणूया. हे बघा समोरही बघा, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कारण खूप मोठी खटकी पडलेली आहे. हे बघा, आपण जर एक पायरी चढू अशा प्रकारची खटकी, हे बघा उंचावरती, आणि वाहने कशी चढणार इकडून, तर वाहन चालकांना नाईलाजास्तव या बाजूने वाहने न्यावी लागत आहे. इकडे सुद्धा खटकी आहे आणि पुलाच्या त्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारे भराव बसलेला आहे. तिकडे तर खूप मोठा खड्डा आहे. समोर जाऊया आपण. बघा, वाहनांना अशा प्रकारे या बाजूने जावं लागतं. कारण हे बघा, इथं सुद्धा पूर्णपणे ही भरती बसलेली. हे बघा कशा प्रकारे आपल्याला दिसत असेल ही खटके बघा, ही पडलेली. कारण एवढं वाहन इकडून जाणार कशी, ही नावेला जाणे या बाजूने वाहने न्यावी लागत आहेत आणि पुलाला इथून तिथून इथे सुद्धा खड्डा म्हणजे बसलेले, जे काही भराव टाकलेला आहे तो. कारण पाणी तर कमी प्रमाणात झालं तरी सुद्धा अशा प्रकारे हे बघा, ही टाकलेली भरती पूर्णपणे खाली गेलेली आहे. कारण ते व्यवस्थितरित्या काम झालेलं नाही ते भरती टाकण्याचं. हे बघा, तर इथून वाहन चालकांनाही धोका. या बाजूने जर वेगाने वाहन आल्यास, हे बघा, आणि आत्ताच मागे सुद्धा थोड्या प्रमाणात बसले, त्यानंतर लगेच त्यावरती मुरुमाचं एक ट्रिप टाकण्यात आली, तर ते सुद्धा बसलेले पूर्णपणे. हे बघा, तर हे एकंदरीत म्हणजे काम व्यवस्थित झालं तर अशा गोष्टी होणार नाही. काम करतानाच सुज्ञ नागरिकांनी सुद्धा तेथे लक्ष देऊन संबंधित जे काही काम करणारे आहेत त्यांच्याकडून योग्य काम करून घेणे सुद्धा गरजेचं असतं.